सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा दिवस आहे दुसरा आणि आम्ही आलो आहे आदित्य करमळकरच्या घरी। इथे मस्त एक झोपलो वगैरे। आता सकाळी उठून असं चहा नाश्ता चाललेला आहे। हे आदित्यचं घर बघा, 75 वर्ष जुनं घर आहे। ते आजोबा बोलले त्यांचं 1 वर्ष वय। मागे सर काय चल आता बघू शकतोस ना। आता तुला कोण नाही पकडत आहे भूतभीत। रात्री एक माणूस उभा होता त्या खिडकीच्या इथे कुठे, हां आपने सामने। एवढा प्रेशर होता। बटाट्याची भाजी, बापरे बाप, बटाट्याची भाजी आणि घावणे आहेत। हा आदित्य करमळकर आणि घावणे, वाव घावणे भारी आहेत। वाव इज द किंग, किंग इज द। नाश्ता सकाळचा एकदम भारी झालेला आहे। हा घरगुती चला आता इथे आता आम्ही निघालो आहे शांतनगर। पुढे मालक होता आणि इथे 2 हॅलो चला रेडीच्या गणपतीला, चला चाललो आम्ही रेडीच्या गणपतीला। गणपती बाप्पा। तर आता आम्ही आलो आहे रेडीच्या गणपतीला। कुठे आलं हे? वेंगुर्ला, वेंगुर्ल्यामध्ये। तर आणि बाजूला समुद्र पण आहे आणि बाजूला रेडीचं गणपती। पहिल्यांदाच आलो आपण या साईडला। बघूया कसं गणपती बाप्पा। चला इथे थोडक्यात माहिती लिहिलं आहे। व्हिडिओ पॉज करून सगळी माहिती वाचू शकता। इकडे ह्या साईडला बीच आहे, सुंदर असा समुद्र। नो 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 No, no, I don't like your face, bro. Hey, this is so wrong. सेम टू यू ब्रो। चला हे बघ, एवढा खाली जायचं आणि एवढा परत वरती चढायचं। इकडे we take one more picture. हां One more. So I will upload in my Instagram page. ओ माय गॉड। Yeah. So we are going to Rajkot. शिव छत्रपती
शिवाजी महाराज स्टॅच्यू. देन आफ्टर वी गोइंग स्वामी समर्थ मठ. महाराष्ट्रात आहे, मराठीत बोल. काय बोलायचं? काय पोरांचा फोटोशूट चाललाय. पाणी येत आहे. निसर्ग सुंदर आहे. कोकण मान्य केला. फोटोग्राफर आदित्य करमळकर आमच्या सोबत आहे, त्यामुळे आम्हाला फोटोची कोणतीही कमतरता जाणवत नाही आहे. आणि इथे पाणी येत आहे जोरात, तसे पळतात लगेच हे. आणि तिथे आमचे गाड्याडीचे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत, दोघं जण, गौरव डापले आणि सनी प्रजापती. आणि हा बघा पुढे चढलाय कल्पेश बाने. या कोकणात गणेश चतुर्थीचा सण आहे. ऐक ना, पिण्याच्या फ्रीज होता. ऐक हे पोऱ्या. गणपती बाप्पा. असं झालं पाहिजे ना, आपल्या वेळेला 1 लाख व्ह्यूज गेले पाहिजे. खूप सुंदर मजा आहे ना. बाप रे बाप, 1 लाख व्ह्यूज. अरे 1 लाख 1 लाख की बात किया, करोड़ की बात बोलता है. छोटे से ही बड़े बनते. आराम आराम से जाएंगे. छोटे बड़े अपना भाई बढ़ेगा. आगे बड़ा बनना है. अपना भाई बड़ा आगे बनेगा. भाई का 500 ए पहिले 500 तरी होते सबस्क्रायबर, करोडची वार्ता करताय. बता दिया कि मैं 1 लाख का जा ही नहीं पाएगा. घेतला घेतला. आपले पहिला घे ना. अरे भाई यार, रॉयल्टी है. पहिला जाना मतलब दारातच बरे काढलाय चपला. माऊली मंदिर रेड्डी. आपलं रेडी नाही रे, रेडी 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 आहे. अरे भावानो, खाली बघा. मी नाही दिला पाय. पाय तुम्ही आता झाला असता, कट्टा झाला असता, आणि मग नंतर रात्रभर गाडी शिरा होता. हॅलो, आता झालो वेतोबाला. मिठाचा सत्याग्रह. हे बघ, गांधीजी त्यावेळी आलेले. इकडे झालेला मिठाचा सत्याग्रह. त्यावेळी हे गांधीजी ते आले. इंडिया इज माय कंट्री ना बघा.
तर आम्ही आता आलो आहे श्रीदेव जैतीर मंदिर तुळसगावला. मस्त असं हे मंदिर आहे. थोडक्यात माहिती सांगा साहेब. आता आम्ही आलोय परत एकदा शानूच्या मावशीकडे. पण छोटी गाडी पण खेळून काढला होता. शेवाळ आहे पूर्ण. टायर बसला असता असं मस्त इकडे ती पण गाडी झाडा झुडपांच्या आतमध्ये एकदम जंगलात घर आहे. पाणी पण किती सुंदर आहे. पाणी तर पाणी बघा किती निर्मळ पाणी आहे. पिऊ शकतो ना क्लीन पाणी. मग किती सुंदर पाणी. व्हाळाचं पाणी असेल हे ना पाणी. बरोबर तुझं मत सांग. कसला उंबळ फुटत त्याचं. आमच्या इथे झरा म्हणतात पाणी. शानाच्या गावी एकदम फिरण्यात चाललेला मालवणला जायचं आणि फिरतो आम्ही इकडे. सगळे देवस्थान आम्ही फिरलो आहे. हा शनी प्रजापतीच्या आम्ही मूळ गावी आलोय. मामाच्या गावी मी फायनली पोहोचलो देवस्थानाला. आणि जे इच्छा राहिलेल्या आहेत सगळ्या पूर्ण झाल्या असतील. कारण शानू आणि जे काम केलंय कोणामुळे? माझ्यामुळे. शानूमुळेच फक्त आम्ही इकडे येऊ शकलो. गाडी गोवा पासिंग झाली ना म्हणून दाबलेमुळे गोवा पासिंग झाली. टी परमिटच्या लायसनामुळे आम्ही गोवापर्यंत पोहोचलो. आम्ही गोवापर्यंत पोहोचलो. आणि तुळस गावामध्ये बसलोय. शानूच आहे तो. तुझा फोन माझ्याकडे आहे पाने. लेफ्ट आहे. हा मग सोनवली ग्रामपंचायत समोर. आपण आता सोनोर्ली मंदिरात पोहोचलेलो आहोत. पॉवरफुल. आज आपलं आहे देव. आज देव स्वतः बोलतात की तुम्ही या सगळ्यांना भेटून आला. तुम्ही एकटंच येऊ नका. कसं आहे या शानू या मंदिराचं वरचं काय आहे? आता आम्ही आलो इथे सोनुर्ली माऊली मंदिर सावंतवाडी. एक कोंबडा आलाय तो नीट कर. कुठे गेला सैनिक? कुठे गेला? तर आम्ही आता आलेलो सोनुर्ली मंदिरात.
सावंतवाडी. खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे मागच्या साईडला हे छोटंसं मंदिर दिसतंय. तिथे कधी रे शाने नागपंचमीच्या दिवशी खूप सारे नाग स्वतः तिथे असतात, म्हणजे साप असतात प्रॉपर. कारण तिथे जागृत देवस्थान आहे ते चांगलं. आणि तिथे खूप त्या दिवशी येतात आग वगैरे, कोणाला काही त्रास नाही देत. पण खूप भारी आहे. 510,000 लेडीज लोक लोटांगण घालतात पूर्ण मंदिराला. किती? 5,000 10,000 म्हणजे जेवढा क्राऊड असेल, म्हणजे जेवढे भाविक येतील हां, ते सगळे लोटांगण घालतात पूर्ण मंदिराची दक्षिणा करून. ते पण लोटांगण घालून पूर्ण. असं पण आहे. हा, जेव्हा त्यांची ते जत्रा असते त्या सिच्युएशन जत्रा असते त्या टायमाला म्हणतोय की ते सगळं लोटांगण घालत असे बायका पूर्ण मंदिराचे लोटांगण घालतात, पूर्ण मंदिराचं गाभाराचं. ओके. हा विष्णू जो आहे ना आमचा मित्र, तो नुसता जिकडे जाईल तिकडे नुसते फोटो काढत राहतोय. एवढा डोकं खराब करतोय की जिकडे जाईल तिकडे 4-4 5-5 फोटो मंदिराच्या काढतोय. नुसते फोटो काढत असतो. म्हणजे जेवढ्या पोरी फोटो नाही काढत तेवढा हा एकटा पोरगा फोटो काढतोय. 16,000चा आयफोन 16. 1000चा आयफोन 16 घेणार नकली. फोटो नाही काढला माझा. तर आता आपण आलो आहे राजकोटला, मालवणला. बघू शकता की किती मोठं आहे आपलं महाराजांचं स्मारक. बंद आहे फोन. बंद आहे सध्या, डागडुकीचे काम आहे. पण आपण पुढून बघू शकतो ना. तिकडून आहे ना, तिकडे जा, तो दगड आहे ना, दगड. तिकडे चल. ते कपल. या साईडला शिवाजी महाराजांचं स्मारक आणि समोरच मालवण किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. समोरचे लाटा पण येत आहेत भारी. सिंधुदुर्ग किल्ला बघा कसला सुंदर दिसतोय लाटांच्या लहरीमध्ये. पिकअप पकडल्यानंतर तुम्ही बोलताना डायरेक्ट बराडी देवी मंदिर. तिथे बोलव होतं. तर आता आपण अंगणेवाडीकडनं नंतर तिकडनं जाऊन आता आपण स्वामींच्या मठात आलो आहे इकडेच. पण हे आता कोणत्या लोकेशनला आहे ते माहीत नाही आपल्याला, पण खूप मोठं असं मठ आहे. बघू शकता हे बघा, खूप मस्त दिसतंय. आणि नुकताच पाऊस आलेला खूप जोरामध्ये, काहीच दिसत नव्हतं समोरचं. बोला अरे आता आम्हाला उतरायचं आहे आणि मठामाय जायचं आहे. तेवढं स्वामींची कृपा झाली आणि पाऊस गेला आणि आम्ही आता चालत जातो आहे. एकानेच फक्त छत्री काढली आहे, बाकी तर पाऊस एकदम नॉर्मल रिमझिम आहे. पण पाऊस खूप जोरात होता. बघू शकता इथे किती पाणी साचलंय. अंदाज किती जोरात आता जस्ट पाऊस येऊन गेला. आणि इथे मस्त असं स्वामींचं मठ. जाऊया, बघूया, दर्शन घेऊया. Yeah.
आपण पाय वाटली कमी गाडी जाते तिकडे जातात. आता बघा असं झालं चमत्कार की आम्ही दुसऱ्या मठामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतो. कोणत्या रे बाने? हाडपीडच्या मठामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दुसऱ्याच लोकेशनला आलो आणि ते एवढं भारी आहे की तुम्ही बघू शकता. पूर्ण ही प्रॉपर्टी एका माणसाची आहे. त्याला प्रचिती आली स्वामींची, त्यामुळे त्याने स्वतःच्या स्वइच्छेने हे स्वामींचं एवढं मोठं मठ उभा केलं आहे. उत्तम आहे, कारण तिथे फोटोशूट वगैरे काहीच अलाव नाही आहे. त्यामुळे काय फोटो वगैरे काढता आले नाही, व्हिडिओ काढता नाही. प्रयत्न थोडासा केला मी, ते पण बाजूचं. इथे अष्टविनायकाचं दर्शन पण होतं. पूर्ण साईडने पूर्ण मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि मध्ये परत एक स्वामी समर्थांचं रूप पण आहे तिथे ते आहे. त्याच्यानंतर आतमध्ये स्वामींचं म्हणजे मूर्ती आहे. खूप सुंदर आहे. नक्की तुम्ही व्हिजिट करा. मालवण साईडला येताना अंगणेवाडीकडनं येताना जवळच आहे थोडं. ते गुगलवर टाकून येऊ शकता, ठीक आहे. पण खूप सुंदर आहे, नक्की भेट द्या. आता कसं झालंय की आमच्या व्हिडिओमध्ये सगळी मुलं असल्यामुळे आमच्या इथे शिव्यांचा प्रकार चालतोय. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला किंचितशी इकडे तिकडे शिवी ऐकायला येत असेल ते इग्नोर करा. पण बीट केलं आणि आता आम्ही त्यासाठी एक पर्याय काढलाय. कोणीही शिवी दिली तर त्याच्यासाठी प्रति 100 रुपये शिवी असेल असं चार्जेस लावलेले आहेत आम्ही. तर आता सगळे शांत झाले, सगळे शांत बसलेत, कोणी काहीच बोलत नाही. आणि उद्याचा संपूर्ण दिवस आम्हाला न शिवाय देता घालवायचा आहे. कारण उद्या आम्ही भरपूर ठिकाणी पण फिरणार आहे. अजून ठरवलं नाही. पण आताच्या घडीला तर हे ठरलंय. बघ ह्याच्यात नोट केलेला आहे साई सर्व्हिस मध्ये. साई सर्व्हिस मध्ये कर्मकारांनी नोट केलेलं आहे की कोणी शिवी घालायची नाहीये. आता ह्या मागील व्हिडिओमध्ये थोड्या मोठ्या इकडे तिकडे जरा इग्नोर करा, कारण बघा नॅचरली आहे ते आणि मुलं असल्यामुळे सगळी ते होतं. एखादा एक कोणतरी शिवी घालून जातो तर थोडं इग्नोर करा. आणि तुम्ही जे आपण देवस्थान फिरलोय ते बघा आणि त्यांचं दर्शन तुम्ही घ्या. आपल्याकडे तरी पण आपली मुलाली काय हद्द सोडली नाही. 10 मिनिटं पण नाही झाली. 10 मिनिटं पण नाही झाली. अविनाश कुंडल्याने एक शिवी झालं ते देऊन टाकली आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं सांगण्यासाठी एक माणूस ठेवलेला तर आम्ही पुढे आदित्य करमळकर, त्याने पण ती शिवी घातली. बोला वा, 200 रुपये झालेले आहेत जवळ आपल्याकडे. अजून एक झालं. हे लाईट चालू कर. बोल काहीतरी बोल. नो कमेंट. हा? नो कमेंट. 108 महिन्याची महाद आपल्याला तू देवाच्या पाया तरी पडतोस काय कधी? कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही पाय पडत. ड्रामात तोंड बुडवलं तू. कल्पेश माने एवढासा तुझा ब्रश सकाळी तेली घेऊन आलेला. विचार सगळ्यांना पाहिजे तर. हा, पाण्याचा ब्रश पण पाण्या एवढाच आहे. चांगला उद्योग सांगतोय मी. त्याचं तोंड केवढंच होतं त्या ब्रशचं. एवढंच तोंड होतं. व्हाईट अँड पिंक कलरचा तो पण. अरे कॅमेरात पण काळाच दिसतो. ब्लश कर ब्लश. आता जे शिव्यांचं मॅटर होतं ते आदित्य असं म्हणत होता की लवकर बाहेर येऊ दे, मला होत नाही आहे, करमत नाही आहे घातलं शिव्या घातल्या. बघा हा एक शिव्या घालायला सुरुवात झालेला आहे. बोलला बाहेर चालतो. हा हे बघ असे, हे बघ काय लॉक तरी करा. हे तो बोलला उतरला. कणकवली बाजारात आता आम्ही आलोय. चहा पिणार आहे आता. हे पिऊन झालेत गुळाचा चहा. तुलाच पियायचा आहे गुळाचा बंद कर मग सांगतो तुला. आता आम्ही इथे भजी खायला आलोय. जेवायला आहे घरी तरी पण इथे भजी खात आहेत. आणि ह्याला अजून पाव पाहिजे, अजून पाव पाहिजे, भजी पाव. आता विष्णूच्या एक घरी आम्ही जेवण वगैरे सगळ्या बाहेर बसलोय आणि इथे आमच्याकडे एक सिंगर आलाय. त्याच्यात तो मला एक सॉन्ग ऐकवेल. सॉन्ग सुरू करा सर. तेरा 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 अरे यायला बोलायची गरज आहे का? हा बोलतोय ना गाणं, जरा देर धरला. बाबा ते इन्स्ट्रुमेंट आणतोय तो. तू मध्ये बोल. आदित्य करमळकर इथे आपल्याला एक सॉन्ग ऐकवेल.
माईक दाखव. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल करले बुवाले आता माईक घेऊन. माईक तर दाखव. बघा आता काकी बघताय. एक चटा तुझं मत काय आहे यावर? 101 देऊन टाक. 101 देऊन टाक त्याला. 101 दे. नाट्या आला वेशी पाशी नाट्या गेला देशी. 101 दे काढले बुवा. जरा तिकडे घे. देणार आपले 101 दे खिशातले. बाबा असा प्रकारे दहंडी खायला आलेला आहे बेतचा म्हणून चड्डी घालून. आणि उद्या मीटिंग आहे. उद्या मीटिंग आहे दहींडीची. गॅनीची मीटिंग उद्या आहे. आपण कुठे मिटिंग आपल्याला काय करायचंय? मग तू चड्डी घालते आता. तर आता आपण बनवतोय चिकन कौल. म्हणजे कौलावरती आपण भाजणार आहे चिकन. त्यासाठी आता सर्व गोष्टी आपण इकडे जमवलेल्या आहेत. चिकन कुठे आपलं महत्वाचं चिकन हरवलंय. इथे एका व्हेज माणसासाठी पनीर घेतलंय आपण. म्हणजे चिकन आहे एवढं तर लागणार ना आपल्याला. कमी करूया ना. त्यांना पण भाजूनच देशील ना, नाही तर एवढं थोडं काय हे करूया, पूर्ण करूया. हां जेवढं उरेल ना तेवढं ठेवून देऊ सकाळी. नाही पण ते थोडी टेस्ट वेगळी होणार ना मग. तर सकाळी ते लोक वेगळं करणार तर मला दाखव. हां आता आपण इथे पनीर घेतलं आहे थोडा 200 ग्राम. आणि आपल्याला एक फिश पाहिजे. मला पण दाखव. हां आणि आपण याच्यावरती आता याचे पीसेस करूया थोडे. याच्यावरती करूया ना. म्हणजे जास्त झालं जरा. बस बंद कर. इथे दाब. हे वरचं बटन दाबायचं एकदा. आता आपण इथे घेतलं आहे आलं लसूण पेस्ट. याच्यात थोडासा गरम मसाला आणि लाल मसाला कुठे आपला आहे इथे पोळ्या आहेत. ओके थोडा लाल मसाला. आपले पनीरचे तुकडे आणि दही टाकायचं थोडंसं. बस दाखव. आता मी आधी दाखवतो. आता याच्यात आपण टाकलं काय दही टाकलं. चिकन ढवळायचं थोडा. याच्यात गरम मसाला आणि आलू लसूण पेस्ट टाकायची आणि थोडंसं मीठ. बस बंद कर. वरचं वाटून दाब. तर आता इथे आपण मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे. इथे कौल ठेवलं आहे. इथे पनीरचा आयटम. ते तेल काय येतं. आता याच्यावर आपण तेल टाकतो आणि हे भाजून घेऊया. आता आपण जे कौल चिकन बनवतोय ते पहिलं वाटत होतं की होणार नाही पण झालं आहे. एक राऊंड झाला आहे पनीरचा. आता दुसरा बेस टाकला आहे. आता हे पण शिस्त आहे. थोडं करपलं त्यामुळे लागलं आहे जरा ह्याला कौलाला. पण होतं आहे ठीकठाक होतं आहे. चव जरा चांगली लागली तोंडाला. आता चिकन बघूया थोड्या वेळानं भाजून किती वेळ चांगलं लागतं ते.